नमस्कार. इयत्ता तिसरीतील आपल्या सभोवतालचे जग भाग 1 मधील 5वा पाठ आहे निवारा मानवाचा. या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग वळूयात स्वाध्यायाकडे. उजळणी करूया. यामध्ये अ आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. त्यातला पहिला आहे, ऊन, वारा, पाऊस व थंडी यापासून रक्षण होण्यासाठी मानवाला डॅश डॅश गरज असते. ऑप्शन आहे निवाऱ्याची, दुसरं आहे अन्नाची, कपड्यांची की सोबतीची. तर याचं उत्तर आपण इथे लिहूयात निवाऱ्याची. त्यानंतर पुढे आहे, लाकूड, माती, दगड व बांबू इत्यादी साहित्यांपासून बनवलेली घरे डॅश डॅश असतात. तर कशी असतात बरं? ऑप्शन बघूयात. पक्की, कच्ची, बहुमजली की गगनचुंबी. तर ह्याचं उत्तर लिहूयात कच्ची. पुढे तिसरं आहे, शहरी भागातील घरे प्रामुख्याने डॅश डॅश असतात. कशी असतात? कुडाची, मातीची, सिमेंटची की बांबूची. तर उत्तर आहे सिमेंटची. चौथा आहे, मुंग्या निवाऱ्यासाठी स्वतःचे घर बनवतात, त्यास आपण डॅश डॅश म्हणतो. मुंग्यांचं काय असतं बरं? बरोबर वारूळ. मग इथे ऑप्शन आहेत बेळ, वारूळ, घरटे, गुहा. तर यातलं उत्तर आहे वारूळ. पुढे पाहूयात आ. खालील चित्रांचे निरीक्षण करून चित्रातील घरे नैसर्गिक की मानवनिर्मित आणि कच्ची घरे की पक्की घरे आहेत याचे वर्गीकरण करा आणि योग्य रकानात टिक म्हणजे बरोबरची खूण करा. बघा इथे घराचे चित्र दिलेलं आहे. पहिलं चित्र आहे सुगरणीचं घरटं. ते नैसर्गिक आहे, मानवाने बनवलेलं नाही, म्हणून त्याला नैसर्गिक घरात टिक करूयात. आणि हे कच्चे घर आहे म्हणून कच्चे घरामध्ये टिक करूयात. पुढे आहे मातीचं घर आहे, त्याला आपण मानवनिर्मित घर म्हणूयात, म्हणून तिथे टिक करूयात. आणि हे कच्चे घर आहे म्हणून कच्चे घरात टिक करूयात. पुढे आहे बिल्डिंगचं चित्र. हे मानवनिर्मित घर आहे म्हणून मानवनिर्मितमध्ये टिक करायचं आहे. आणि हे पक्के घर आहे म्हणून पक्क्या घरामध्ये टिक करूयात. पुढे आहे गुहेत बसलेला आहे बघा वाघ. मग गुहा ही नैसर्गिक घर आहे म्हणून टिक करूयात. आणि पक्के आहे म्हणून पक्के घरामध्ये टिक करूयात. पुढे आहे बंगलो. हा सुद्धा मानवनिर्मित घर आहे आणि ते पण पक्के घर आहे. तर अशा प्रकारे पुढचा प्रश्न आहे ई. एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न पाहूयात. पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याला राहण्यासाठी कशाची गरज असते? याचं उत्तर आहे पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याला राहण्यासाठी निवाऱ्याची म्हणजेच घराची गरज असते. दुसरा प्रश्न, ग्रामीण भागातील घर बांधण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते? उत्तर लिहूयात. ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी प्रामुख्याने माती, दगड, लाकूड, बांबू आणि गवत या साहित्याचा वापर होतो. तिसरा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारच्या घरांचा टिकाऊपणा जास्त असतो? त्याचं उत्तर लिहूयात. सिमेंट, विटा आणि लोखंडापासून बनवलेल्या पक्क्या घरांचा टिकाऊपणा जास्त असतो. पुढे आहे ई. थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, तुमच्या घराच्या बांधकामासाठी कोणकोणते साहित्य वापरले आहे? उत्तर, आमच्या घराच्या बांधकामासाठी सिमेंट, वाळू, विटा, खडी, लोखंडी सळया यासारख्या साहित्याचा वापर केला आहे. दुसरा प्रश्न आहे, कच्ची घरे व पक्की घरे यातील फरक लिहा. पहिल्यांदा आपण कच्ची घरे लिहूयात. कच्ची घरे ही घरे माती, गवत आणि लाकडापासून बनवलेली असतात. आणि दुसरं आहे, ती कमी काळ टिकतात आणि हवामानाचा त्यांच्यावर लवकर परिणाम होतो. तर पक्क्या घरांमध्ये लिहूयात. पक्की घरे ही सिमेंट, विटा आणि लोखंडापासून बनवलेली असतात. ती खूप मजबूत आणि जास्त काळ टिकणारी असतात. पुढचा प्रश्न आहे तिसरा, तुम्हाला घर बांधायचे असेल तर तुम्ही कोणत्या साहित्याचा वापर कराल? त्याचं उत्तर आहे, मला जर घर बांधायचे असेल तर मी सिमेंट, विटा, वाळू आणि लोखंडाचा वापर करून एक मजबूत पक्के घर बांधील, जेणेकरून ते सुरक्षित आणि टिकाऊ असेल. पुढचा प्रश्न आहे खालील चित्रात घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तूंचा वापर केला आहे त्याची यादी करून लिहा. तर खालील चित्रामध्ये जे छानसं चित्र दिलं आहे त्याच्यामध्ये बांबू, माती, गवत, पाने, दगड यासारख्या साहित्याचा वापर केलेला आहे. चला तर मग
या स्वाध्यायासह आपण पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन स्वाध्यायासाठी. तोपर्यंत धन्यवाद.